श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 16 ते 22 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. कन्या राशीच्या जातकांसाठी येणारा हा आठवडा नेमका कसा असणार आहे? या काळात तुमच्या आयुष्यात कोणते नवे वळण येऊ शकते? करिअरमध्ये मिळणाऱ्या संधींचा तुम्ही योग्य फायदा घेऊ शकाल का? की काही ठिकाणी संयम आणि थांबण्याची गरज भासणार आहे? आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल का? की अचानक खर्च वाढून थोडी चिंता निर्माण होईल? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात भावनांचा ओलावा वाढेल का? की काही गैरसमज मनाला थोडेसे अस्वस्थ करतील? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता वाढेल का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या आठवड्यात ग्रहस्थिती तुमच्या आयुष्याला कोणता संदेश देत आहे? चला तर मग जाणून घेऊ कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा कन्या राशीसाठी स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून देणारा ठरू शकतो. अनेक दिवस मनात असलेले विचार, योजना किंवा स्वप्ने आता प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल. काही प्रसंग असे येतील जे तुम्हाला थोडे भावनिक करतील, पण त्याचवेळी जीवनाचा खरा अर्थही शिकवतील. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात धैर्य आणि संयम दोन्हीची गरज भासेल. काही कामे पटकन पूर्ण होतील, तर काही गोष्टींसाठी थोडा वेळ आणि मेहनत द्यावी लागेल. घाईगडबडीत निर्णय घेतल्यास नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. ग्रहस्थिती सूचित करते की हा काळ तुम्हाला स्वतःकडे नव्याने पाहायला भाग पाडेल. जुन्या चुका समजतील आणि त्यातून शिकण्याची संधी मिळेल. मनात सकारात्मक विचार ठेवले तर अनेक अडथळे सहज दूर होतील. आठवड्याच्या मध्यावर एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. एखाद्या व्यक्तीचे प्रोत्साहन किंवा कौतुक तुमचा आत्मविश्वास वाढवेल. मात्र काही वेळा थोडासा मानसिक ताणही जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःला शांत ठेवणे आणि परिस्थितीला समजून घेणे आवश्यक ठरेल. करिअर व नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जबाबदाऱ्या वाढवणारा असू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर विश्वास ठेवून एखादे महत्त्वाचे काम सोपवले जाऊ शकते. सुरुवातीला थोडी भीती किंवा दडपण जाणवेल, पण तुमची क्षमता तुम्हाला पुढे नेईल. ऑफिसमध्ये काही नवीन बदल होऊ शकतात. कामाची पद्धत बदलू शकते किंवा नवीन प्रोजेक्ट सुरू होऊ शकतो. अशा वेळी घाबरून न जाता परिस्थितीशी जुळवून घेणे आवश्यक आहे. तुमचे वरिष्ठ तुमच्या मेहनतीकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे तुमचे काम प्रामाणिकपणे आणि मनापासून करा. आठवड्याच्या शेवटी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होण्याची शक्यता आहे. कधीकधी सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. पण वाद वाढू न देता शांतपणे संवाद साधा. नम्रपणे वागल्यास अनेक समस्या टाळता येतील. हा काळ तुम्हाला शिकवेल की खरे यश हे संयम आणि सातत्यातून मिळते. व्यवसाय व व्यवसाय करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा हळूहळू प्रगती देणारा ठरू शकतो. सुरुवातीला काही व्यवहार अपेक्षेप्रमाणे होणार नाहीत. त्यामुळे थोडी चिंता निर्माण होऊ शकते. मात्र निराश होऊ नका, कारण आठवड्याच्या पुढील काळात परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. एखादा जुना ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतो किंवा नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर एकमेकांवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे ठरेल. छोट्या गैरसमजांमुळे मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. कागदपत्रे आणि व्यवहार नीट तपासून घ्या. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. व्यवसायात संयम ठेवला तर भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम पण स्थिर राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे मार्ग सुरू राहतील, पण काही अनपेक्षित खर्च वाढू शकतात. घरातील एखाद्या कामासाठी पैसे खर्च होऊ शकतात. कधीकधी छोट्या गोष्टींवरही पैसे खर्च होत असल्याचे जाणवेल. मात्र घाबरण्याची गरज नाही. योग्य नियोजन केल्यास आर्थिक परिस्थिती संतुलित राहू शकते. कोणाला पैसे उधार देताना विचार करा. सध्या मोठी गुंतवणूक किंवा जोखीम घेणे टाळलेले बरे. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची आशा निर्माण होऊ शकते, पण त्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनांनी भरलेला असू शकतो. जोडीदाराकडून अधिक प्रेम आणि लक्ष मिळण्याची अपेक्षा तुमच्या मनात असेल. कधीकधी छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होऊ शकतात. अशा वेळी रागाने प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे बोलणे गरजेचे आहे. मनातील भावना व्यक्त केल्यास नातं अधिक घट्ट होईल. एकमेकांवर विश्वास ठेवणे आणि वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही ओळख मैत्रीतून सुरू होऊ शकते. हा आठवडा तुम्हाला शिकवेल की खरे प्रेम हे समजूतदारपणा आणि विश्वासावर टिकून राहते. कुटुंब व सामाजिक जीवन. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा आनंददायी असू शकतो. घरात एखादा छोटासा कार्यक्रम किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. त्यांचे अनुभव तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करतील. भावंडांशी संबंध सुधारतील. एकमेकांशी संवाद वाढेल.
कुटुंबातील एखादी समस्या एकत्र येऊन सोडवण्याचा प्रयत्न होईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. मात्र बोलताना शब्द जपून वापरणे आवश्यक आहे. कारण एक चुकीचा शब्द कधीकधी गैरसमज निर्माण करू शकतो. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि एकाग्रतेचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. कधीकधी मन विचलित होईल. मोबाईल किंवा सोशल मीडियामुळे वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. अशावेळी स्वतःवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास प्रगती दिसून येईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते. शिक्षकांचा सल्ला उपयोगी पडेल. थोडा आत्मविश्वास ठेवला तर तुमची मेहनत नक्कीच फळ देईल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कामाचा ताण आणि धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी, पोटदुखी किंवा झोपेचा अभाव जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमित दिनचर्या ठेवणे गरजेचे आहे. योग, प्राणायाम आणि हलका व्यायाम केल्यास शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतील. बाहेरचे आणि जास्त तेलकट अन्न टाळणे चांगले ठरेल. पाणी भरपूर प्या. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मन शांत ठेवणेही आरोग्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. उपाय: दररोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य द्या. ओम सूर्याय नमः मंत्राचा जप करा. रविवारी गूळ किंवा गहू दान करा. कन्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा आत्मविश्वास, संयम आणि भावनिक समतोल राखण्याचा आहे. काही ठिकाणी आव्हाने येतील, पण त्यातूनच नवीन अनुभव आणि शिकवण मिळेल. मेहनत आणि सकारात्मक विचार ठेवल्यास यशाची दारे हळूहळू उघडू लागतील. हा आठवडा अनेक अनुभव देणारा आणि आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवणारा ठरू शकतो. या काळात काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील, तर काही ठिकाणी थोडा संयम आणि धीर ठेवण्याची गरज भासेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण तुम्हाला त्या योग्य प्रकारे पार पाडण्याची ताकद देतील. आर्थिक बाबतीत उत्पन्नाचे मार्ग सुरू राहतील, मात्र अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे आवश्यक ठरेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात संवाद आणि समजूतदारपणा यांना विशेष महत्त्व द्यावे लागेल. मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त केल्यास नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. कुटुंबाच्या बाबतीत काही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. घरातील लोकांचा आधार आणि साथ तुमचा आत्मविश्वास वाढवेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा असला तरी योग्य प्रयत्न केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः मानसिक ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. एकूणच हा आठवडा तुम्हाला सांगतो की आत्मविश्वास ठेवा, पण नम्रता विसरू नका. संयम, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळेच पुढील यशाचा मार्ग अधिक स्पष्ट होईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.